मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य काही विजयी उमेदवारांच्या आमदारकीवर कायद्याची ही लटकती तलवार कायम आहे। मित्रहो नमस्कार। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठे गैरप्रकार झाले, मोठी हेराफेरी झाली, रातोरात मतदारांची संख्या लाखोंच्या पटीत वाढवण्यात आली, अशा प्रकारचे अनेक आरोप निवडणुकीच्या संदर्भात करण्यात आले आहेत। राज्यामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण दिसत असताना सुद्धा महायुतीला सर्वोच्च बहुमत मिळालं, यावर लोकांचा अजूनही विश्वास बसताना दिसत नाही। महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण आहे हे लोकसभेच्या निकालानंतर दाखवून दिलं होतं, पण नुसते आरोप करून काय होणार हो? त्यासाठी पुराव्याची आवश्यकता असते आणि पुरावे तसे कुठेही ठेवण्यात आलेले नाहीत किंवा कुणाला मिळालेले नाहीत। विजयाची खात्री वाटत असताना पराभूत झालेल्या काही उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। विजयी उमेदवारांच्या विरोधात या उमेदवारांनी मजबूत असे दावे केलेले आहेत न्यायालयामध्ये। बघा, या विजयी उमेदवारामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा एक नाव आहे। त्यांच्याही विजयाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। यामध्ये ते एकटे नाहीत, अन्य काही विजयी झालेले उमेदवार सुद्धा आहेत। आता याच वादाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आणखी काही रीट याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। महाविकास आघाडीच्या या पराभूत उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तात्काळ ईव्हीएम, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट प्रिंटर्स, बॅलेट युनिट ही उपकरणं मतदानासाठी गोदामातून बाहेर काढण्यापासून ते मतदानानंतर गोदामात परत ठेवण्यापर्यंतच्या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध व्हिडिओ ह्या सगळ्यासह 17C फॉर्मच्या प्रती मिळवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज सादर केला होता रीतसर नियमानुसार, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं नव्हे, या मागणीकडे अद्यापही दुर्लक्षच करण्यात आलं। त्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले। विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी लोकप्रतिनिधित्व कायद्याद्वारे निर्धारित प्रक्रिया आणि नियमांची निवडणूक यंत्रणेनं पायमल्ली केल्याचा आरोप केला होता। त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम बाबतच्या छेडछाडीचे दावे सुद्धा करण्यात आलेले आहेत। याच बोगस मतदानामुळे निवडणुकीत आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं, अशा प्रकारचे आरोप सुद्धा या पराभूत उमेदवारांनी केले। आणि याच प्रकरणावर सुनावणी करताना मंगळवारी न्यायालयाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे आणि निवडणूक आयोगाला नोटीस सुद्धा बजावलेली आहे। आता निवडणूक आयोगाला याचं उत्तर देण्यासाठी फक्त 3 आठवड्याची मुदत दिलेली आहे। त्यामुळे हे प्रकरण आता निर्णायक अवस्थेकडे जाऊ लागलं आहे असं प्रथम दर्शनी तरी वाटतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य काही विजयी उमेदवारांच्या आमदारकीवर कायद्याची ही लटकती तलवार कायम आहे, अजूनही आहे। पण याचा अंतिम निकाल योग्य वेळेत यावा ही तर अपेक्षा आहे। आपण याआधी सुद्धा पाहिलेलं आहे, आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये पडून आहे। अहो, त्या आमदारांचा कार्यकाळ संपला, दुसरी निवडणूकही झाली आणि नवं सरकार अस्तित्वातही आलं, तरीही त्या प्रकरणाचा अजूनही निकाल आलेला नाही। मग आता या प्रकरणाच्या बाबतीत तरी काय होणार? अर्थातच हा प्रश्न ज्याला त्याला पडलेला आहे। तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल, नाही का? आपण उत्तर शोधत राहू। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।